संस्मरण उद्यानामध्ये झालेल्या वृक्षतोडी प्रकरणानंतर आता खरं तर हे प्रकरण खूप मोठ्या पद्धतीनं गाजत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या भूमिकेवर मात्र नागरिकांनी संतप्त सवाल उपस्थित केलेत। TP3 फायनल प्लॉट क्रमांक 44 येथील संस्मरण उद्यान येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून या प्रकरणी माहिती अधिकारांतर्गत वारंवार मागणी करूनही संबंधित माहिती देण्यात येत नसल्याने महापालिकेच्या उद्यान विभाग आणि भूमी मालमत्ता विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात येत आहे। माहिती अधिकारांतर्गत तसेच अपील सुनावणीनंतर माहिती देण्याचे आदेश होऊनही संबंधित विभागाकडून माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान सलगरवस्ती येथील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात संबंधित जागा मालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले। मात्र महापालिकेच्या चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेल्या जागेतील झाडांची तोड झाल्याच्या आरोपांवर कोणती कारवाई करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या उद्यानात लावण्यात आलेली अनेक झाडे माजी सैनिकांच्या स्मरणार्थ लावण्यात आली होती अशी चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे। सोलापूरकरांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, उद्यानाची पाहणी करावी तसेच महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे।